परमेश्वराच्या महान कृपा आजचा दिवस आपल्या जीवनात असल्यामुळे तुम्ही सर्वजण परमेश्वराच्या मंदिरात येऊन परमेश्वराची स्तुती आणि आराधना आत्तापर्यंत करू नये ना. परमेश्वराचे महान वचन ऐकण्यासाठी तुम्ही तयारी असताना देवाला धन्यवाद. परमेश्वराच्या महान कृपामध्ये ना तुमच्याकडे असलेल्या ना पवित्र शास्त्र तुम्ही ना मी जे काही वचन सांगणार आहे ना ते पवित्र शास्त्रामध्ये तुम्ही पाहण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे एकदा तुम्ही सर्वजण पवित्र शास्त्र दाखवण्यासाठी प्रयत्न करा. तुमच्याकडे असलेल्या पवित्र शास्त्रामध्ये देवाने आजचा दिवस जे काही तुमच्यासोबत बोलणार आहे ना ते बोलणाऱ्या सर्व वचनावर आहे ना मी विश्वास ठेवून परमेश्वराकडून मिळालेला आशीर्वाद मी प्राप्त करणार. आपण सर्वजण आहे ना प्रार्थना करू. आपल्या हातात असलेल्या ना पवित्र शास्त्र परमेश्वराला दाखवत आपण प्रार्थना करू. पवित्र सेनाधीश परमेश्वर येशू बाप्पा, मी तुला धन्यवाद करतो आजचा दिवस बाप्पा. या पवित्र शास्त्रामध्ये जे काही तुझं वचन आज आमच्या सोबत बोलणार आहे त्या वचनाच्या द्वारे तुला महिमा आणि गौरव होऊन बाप्पा हा वचन बाप्पा तुझ्या सर्व लेकरांना समजण्यासाठी तू सहाय्य कर बाप्पा. तू बोलत असलेल्या पवित्र आत्म्याच्या सहाय्याच्या द्वारे तुझे लेकरं बाप्पा आजचा दिवस वचन समजून घेण्यासाठी आणि समजण्याची बाप्पा आत्मा देऊन बाप्पा तुला महिमा आणि गौरव कर. तुझं वचनानुसार बाप्पा येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुझ्या सर्व लेकरांना आशीर्वादित करून बाप्पा आजचा दिवस वचनाच्या द्वारे त्यांचे जीवन आशीर्वादामध्ये तू बदल करणार म्हणून बाप्पा आम्ही जे काही तुझ्यासमोर प्रार्थना करत असताना आमची प्रार्थने विनंती ऐकून येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तू सर्व लेकरांना आशीर्वादित कर म्हणून येशू ख्रिस्त नावामध्ये मागतो, आमेन. आज मी तुमच्यासोबत आहे ना बोलणारा वचन परमेश्वराकडून अभिषेक प्राप्त करा. म्हणजे देवावर विश्वास ठेवणारा प्रत्येक व्यक्तीने ना परमेश्वराकडून येशू ख्रिस्ताकडून आहे ना अभिषेक प्राप्त करायला पाहिजे. देवावर ज्या व्यक्तीने विश्वास ठेवतात त्या व्यक्तीने ना परमेश्वराकडून मिळणारा अभिषेक प्राप्त केल्यावर ते अभिषेकाच्या द्वारे आपलं जीवन येशू ख्रिस्तामध्ये आशीर्वादित होत असतं. म्हणून आपण अभिषेकाविषयीनं समजून घेण्यासाठी परमेश्वराची वचन आपल्याला शिकवतात. कारण की अभिषेक म्हणजे काय म्हणून आहे ना आपल्याला अनेक वेळांना प्रश्न पण येऊ शकतात. पण आजचा दिवस अभिषेक म्हणजे काय म्हणून त्या प्रश्नाला ना उत्तर पण परमेश्वराने आपल्याला देणार आणि अभिषेक कसं प्राप्त करावं आणि आपल्याला जीवनात अभिषेक आल्यावर आपलं जीवन कसं राहणार आहे ना या विषयावर परमेश्वराने तुमच्यासोबत बोलण्यासाठी प्रयत्न करणार. परमेश्वराची ना पवित्र आत्मा तुम्हाला ना की या वचन समजण्यासाठी आणि वचनाने तुम्ही समजून घेण्यासाठी पण पवित्र आत्मा तुम्हाला ना सहाय्य करणार. कारण की तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवून परमेश्वराकडून आहे ना प्राप्त केलेला पवित्र आत्मा तुमच्यामध्ये असल्यामुळे ना त्या पवित्र आत्म्याच्या सहाय्याच्या द्वारे तुम्ही आजचा दिवस देवाची वचन आहे ना समजून घेणार. म्हणून मी परमेश्वराला विनंती करत आहे ना मी विश्वास ठेवतो. हालेलुया. परमेश्वराच्या महान कृपेच्या द्वारे देवाने अभिषेक या विषयावर आहे ना आज आपल्यासोबत बोलत असताना देवाचे सर्व लेकरं येशू ख्रिस्तामध्ये आहे ना अभिषेक प्राप्त करायला पाहिजे. आपण पहिला योहानाच्या पत्रामध्ये जेव्हा पाहत असतो की ना देवामध्ये म्हणजे विश्वास ठेवणारा प्रत्येक व्यक्तीना अभिषेक प्राप्त केलं. पहिला योहानाच्या पत्रामध्ये 2 अध्यायामध्ये स्पष्ट सांगतात आपल्याला की आपण आहे ना येशू ख्रिस्तामध्ये अभिषेक प्राप्त केलेला देवाची लेकरं. म्हणून जेव्हा येशू ख्रिस्तावर आपण आहे ना विश्वास ठेवतो, येशू ख्रिस्तावर आपण आहे ना विश्वास ठेवून आपण येशू ख्रिस्ताला जेव्हा ना प्रार्थना करत असतो आणि येशू ख्रिस्ताला जेव्हा ना आपण आहे ना धन्यवाद करतो परमेश्वराकडून आपल्याला ना अभिषेक मिळत असतात. त्यासाठी आपलं वचन प्रारंभ करत असताना ना प्रेषितांची कृत्ये
पहिला अध्याय 8वा वचन पासून आपण प्रारंभ करू की देवाची वचन आपल्याला याप्रमाणे शिकवतात की पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हास सामर्थ्य प्राप्त होईल. जेव्हा पवित्र आत्मा देवाची सर्व लेकरांनी ना जेव्हा पवित्र आत्मा प्राप्त करून घेणार तेव्हा पवित्र आत्म्याच्या द्वारे देवाच्या सर्व लेकरांना सामर्थ्य मिळत असतात. म्हणजे देवाच्या शक्तीने ना आपण आहे ना भरणार. प्रत्येक व्यक्तीला ना परमेश्वराने पवित्र आत्म्याच्या द्वारे अभिषेक करत असतात परमेश्वराने. म्हणून देवावर विश्वास ठेवणारा आणि येशू ख्रिस्ताला स्वतःच्या तारणारा म्हणून ज्या व्यक्तींनी स्वीकार करत असतात आणि ज्या व्यक्तीचे जीवन आहे ना येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये ना ज्या व्यक्ती येशूच्या रक्तामध्ये शुद्ध झालं आणि येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे त्यांचे जीवन पवित्र झालेलं आहे, त्या व्यक्तींना परमेश्वराने पवित्र आत्मा देणार. आणि पवित्र आत्म्याच्या सहाय्याच्या द्वारे जेव्हा आपण पवित्र आत्मा प्राप्त करतो त्या टायमामध्ये ना परमेश्वर म्हणतात की पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्ही सामर्थ्य प्राप्त करणार म्हणलं. म्हणून देवाची वचन इथं याप्रमाणे शिकवतात की प्रेषित मध्ये पहिला अध्याय 8 वचन, पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हास सामर्थ्य प्राप्त होईल. म्हणजे देवाकडून आहे ना आपण आहे ना अभिषेक आहे ना प्राप्त करत असतो. हालेलुया. देवाकडून आहे ना आपण आहे ना सामर्थ्य प्राप्त करत असतो. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आज देवाची ना अभिषेक म्हणजे देवाची सामर्थ्य गरज आहे. समजा तुम्हाला ना देवाची अभिषेकाची ना गरज असेल तर आहे ना तुमचं जीवनात माझ्या जीवनात समजा मला ना अभिषेकाची गरज आहे म्हणून समजा तुमच्या मनामध्ये एक आशा असलं तर आहे ना तुम्ही जेव्हा परमेश्वरासमोर येऊन येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्ही नम्र होऊन आहे ना तुम्ही परमेश्वरासमोर जेव्हा ना तुम्ही प्रार्थना करणार आहे आणि ना तुमचे प्राण आत्मा शरीर जेव्हा ना तुम्ही परमेश्वरासमोर आहे ना नम्र होऊन परमेश्वर विनंती करणार तेव्हा परमेश्वराकडून तुमच्यावर आहे ना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये अभिषेक येणार. परमेश्वराची ना महान आत परमेश्वराची मान आत आहे ना तुमच्यावर ठेवून परमेश्वरांनी तुम्हाला ना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये अभिषेक करणार आहे. तुम्ही जेव्हा परमेश्वरासमोर येतात तुम्ही जेव्हा परमेश्वरावर विश्वास ठेवतात आणि तुम्ही परमेश्वराला विनंती करणार आहे ना त्या समयामध्ये परमेश्वराच्या ना एक अद्भुत करणारा आत आणि महान एक सामर्थ्याच्या आत आहे ना परमेश्वर स्वतःहून आहे ना तुमच्यावर ठेवून तुम्हाला ना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये अभिषेक करतात परमेश्वराने. या परमेश्वराच्या अभिषेक प्राप्त करून घेण्यासाठी आपण आहे ना देवाच्या मंदिरामध्ये येण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. जेव्हा देवाच्या मंदिरामध्ये आपण येतो परमेश्वराकडून आहे ना आपल्याला ना पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावामध्ये आपण अभिषेक प्राप्त करत असतो. परमेश्वराचे अभिषेक जेव्हा ना आपण प्राप्त करतो त्या अभिषेकाच्या द्वारे आपल्या जीवनात अनेक बदल होत असतात. ज्या समयामध्ये ना आपण येशू ख्रिस्ताच्या नावात परमेश्वराकडे येऊन आहे ना आपलं हृदय आहे ना परमेश्वराला देणार आहे. परमेश्वरांनी आपल्या हृदयामध्ये निवास करून त्याचे सामर्थ्याने भरत असतात. म्हणून आपण जेव्हा पाहतो प्रकटीकरण 3 अध्याय 20 वचन पाहिल्यावर आपण पवित्र शास्त्रात पाहतो, पहा मी दाराजवळ उभा आहे व टोकीत आहे, जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्यांच्या जवळ आत जाईन व त्याचबरोबर जेवीन आणि जो मज बरोबर जेवीन. म्हणजे परमेश्वरांना ना आपण अभिषेक प्राप्त करावं म्हणलं तर आहे ना अभिषेक सहज मिळणार नाही. आपलं हृदय आहे ना पहिला परमेश्वराला द्यायला पाहिजे. आपल्या हृदयामध्ये कोण राहायला पाहिजे? परमेश्वर राहायला पाहिजे. आपल्या हृदयामध्ये येशू ख्रिस्त
राहिलं पाहिजे. म्हणजे आपल्या हृदयामध्ये समजा आपल्या हृदयामध्ये पाप असलं तर, आपल्या हृदयामध्ये ना पापाचं विचार असलं तर, आपलं हृदय ना परमेश्वराच्या विरुद्ध असलं तर, आपलं हृदय कठीण असलं तर आहे ना, परमेश्वर कधी येणार आपल्या हृदयामध्ये? आपलं हृदय आहे ना, आपण पापाकडं आहे ना, आपलं हृदय पापाकडं असताना आपण परमेश्वराकडून अभिषेक प्राप्त करावं म्हणलं तर आहे ना, ते कधीही आपल्या जीवनात मिळणार नाही. आपलं हृदय आहे ना पापाच्या वर राहतं, तर आपलं हृदय पापाच्या कार्यावर राहत असताना आपण आहे ना आपलं हृदय आहे ना पापाच्या गोष्टीवर ठेवल्यावर आपण परमेश्वराकडून देवा तू मला अभिषेक कर म्हणलं तर आहे ना ते कधीही मिळणार नाही. परमेश्वराची वचन आहे ना आपल्याला याप्रमाणे स्पष्ट शिकवतात की पहिल्यांदा आपण आहे ना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपलं हृदयाचे द्वार जेव्हा उघडतो परमेश्वराला, परमेश्वर म्हणतात मी तुझ्या हृदयामध्ये निवास करणार आहे. म्हणजे आपलं हृदयामध्ये ना येशू ख्रिस्त निवास करणार. आपल्या हृदयामध्ये येशू ख्रिस्त जेव्हा आल्यावर येशू ख्रिस्ताच्या द्वारे पवित्र आत्मा आपल्या जीवनात येत असतं, तर आपल्यामध्ये पवित्र आत्मा येणार. त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपण येशू ख्रिस्त नावामध्ये अभिषेक प्राप्त करत असतो आपण. म्हणून परमेश्वराला ना परमेश्वराकडे येणारा प्रत्येक व्यक्ती पहिल्यांदा ना त्यांनी परमेश्वराला हृदय द्यायला पाहिजे. काय द्यायला पाहिजे? हृदय. आपलं हृदय आहे ना परमेश्वराला द्यायला पाहिजे. आपण अनेक वेळा विचार करत असतो, देवाच्या मंदिरात बसतो आणि प्रार्थनेमध्ये पण राहत असतो अनेक वेळा, पण आपण प्रार्थना करत 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 देवाच्या मंदिरात आहे ना बसून आहे ना वचन ऐकत ऐकत आपले मन दुसऱ्याकडे फिरत असतात, अनेक गोष्टीकडे फिरतात, अनेक विषयावर फिरत असतात. आपण परमेश्वराला प्रार्थना करतो, आपण परमेश्वराला आराधना करत देवाच्या मंदिरातच बसतो आपण, पण आपले मन आहे ना अनेक विषयावर फिरत असतं, अनेक गोष्टीवर, काही वेळेस आहे ना पापाच्या गोष्टीवर आहे ना फिरत असतात. आपल्याला पापाकडं आपण फिरतो, आपले मन पापाकडे फिरत असतात. म्हणून परमेश्वर म्हणतात ना की तुम्ही माझ्यासाठी पहिला तुमच्या हृदयाचे द्वार उघडा. मी तुमच्या हृदयामध्ये मी पहिल्यांदा मी येणार, मी तुमच्या सोबत राहणार. जेव्हा मी आल्यावर, जेव्हा येशू ख्रिस्त म्हणतात मी आल्यावर पवित्र आत्मा तुमच्यावर येणार. पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आल्यावर तुम्ही ना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये देवाचा अभिषेक प्राप्त करणार म्हटलं. जोपर्यंत आपण आहे ना आपलं हृदय परमेश्वराला देत नाही, जोपर्यंत आपल्या हृदयामध्ये परमेश्वराला स्वागत करणार नाही, जोपर्यंत आपण परमेश्वराला आपल्या हृदयामध्ये या म्हणून आपण जेव्हा बोलवत नाही, तोपर्यंत आपल्या जीवनात पवित्र आत्मा पण मिळत नाही, आपल्या जीवनात अभिषेक मिळत नाही, आपल्या जीवनात एक आशीर्वाद पण मिळत नाही. पण जेव्हा परमेश्वराला ना आपल्या हृदयामध्ये स्वागत करतो, परमेश्वर म्हणतो मी तुमच्या हृदयामध्ये राहिल्यावर माझ्यासोबत पवित्र आत्मा पण राहणार आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्ही एक सामर्थ्यवान व्यक्ती होणार आहे. म्हणून देवाचे सर्व लेकरं ना आपलं हृदय बदलायला पाहिजे, आपली मन बदलायला पाहिजे. आपले मन बदलून येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आहे ना आपल्या हृदयामध्ये परमेश्वर राहिला पाहिजे. आपण अनेक वेळा आपल्या हृदयामध्ये काय राहतात म्हणून आपण विचारलं तर आपण म्हणत असतो माझ्या हृदयामध्ये हे आहे ते आहे, माझं हृदय तुझ्याविषयी आहे ना लय कठीण आहे, माझं हृदयावर लिहून घेतलं, जीवनात मी कधीही तुमच्या घरी येणार नाही, मी तुमच्या सोबत बोलणार नाही, माझ्या हृदयामध्ये मी ते निश्चय केलो म्हणतो. आपण या सर्व शब्द आपल्या हृदयामध्ये राहू नये. आपल्या हृदयामध्ये कुठलाही पाप राहू नये. आपल्या हृदयामध्ये आपल्या मनामध्ये कोणाविषयी पण कुठलाही पापाचे विचार आपल्या मनामध्ये ठेवू नये. आपल्या हृदयामध्ये कुठलाही वाईट विचार आणू नये. फक्त येशूच्या रक्ताने आपण शुद्ध झालं. आता येशू ख्रिस्तच आपल्या हृदयामध्ये राहणार आहे, आपल्या मनामध्ये येशू ख्रिस्तच राहणार आहे. येशू ख्रिस्त जे सांगतात आपण तेच आपण बोलायला पाहिजे. म्हणून आहे ना परमेश्वराची वचन म्हणत असतं हृदयामध्ये जे आहे ना तेच आपण
बोलत असतो. म्हणजे परमेश्वर हृदयामध्ये राहिलं तर आपण आहे ना परमेश्वराची धन्यवाद करतो. आपल्या हृदयामध्ये परमेश्वराची वचन असलं तर आपल्या तोंडातून बोलणारे सर्व शब्द येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये देवाचं वचन बोलत असतो. आपण देवाची गौरव करतो, आपण देवाची महिमा करतो आणि देवाकडून मिळणारा अभिषेक आहे ना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण प्राप्त करत असतो. पण हृदयामध्ये आहे ना परमेश्वर नसताना पाप राहिल्यावर काय मिळणार आपल्याला? पापाचाच विचार काढतो आपण. जे भरलं आपण तेच काढत असतो आपण. हालेलुया. म्हणून परमेश्वराची ना वचन आहे ना आपल्याला ना स्पष्ट म्हणतात की आपण एक नवीन म्हणजे ना एक नवीन प्रकारचे ना देवाचे सामर्थ्य आपल्या जीवनात येत असतात. त्याप्रमाणे देवाची वचन म्हणतात बघा आपण रोमकरास पत्र 12 अध्याय आणि 2 वचन जेव्हा पाहतो, या युगाबरोबर समरूप होऊ नका तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःच्या रूपांतर होऊ द्या, यासाठी की देवाची जी उत्तम ग्रहणीय परिपूर्ण इच्छा ती काय आहे ते समजून घ्यावे. हालेलुया. परमेश्वराचे महान वचन आपल्याला याप्रमाणे शिकवतात की या युगाबरोबर तुम्ही समरूप होऊ नका. म्हणजे देवाची लेकरांना परमेश्वराने स्पष्ट म्हणतात की जे जगामध्ये जे पाप आहे त्या पापासोबत तुम्ही राहू नका म्हणलं परमेश्वराने. जगामध्ये पाप आहे, जगामध्ये देवाची विरुद्ध आहे. जगात आहे ना अनेक विषय आहे ना परमेश्वराची विरुद्ध आहे आणि या जगात आहे ना अनेक पाप आहे. त्या पापासोबत तुम्ही राहू नका म्हणलं परमेश्वरांनी. आणि तुमचं मन काय म्हणतात परमेश्वराने की नका तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःच्या रूपांतर होऊ द्या म्हणलं परमेश्वराने. म्हणजे स्वतःच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपल्याला परमेश्वर म्हणतं तुम्ही बदल करा, तुमच्यामध्ये बदल व्हायला पाहिजे. परमेश्वर म्हणत असतं तुम्ही जग आहे ना जे पाप आहे ना जे पाप घेऊन तुम्ही चालू नका. जगामध्ये पाप आहे ते पापासोबत तुम्ही राहू नका. परमेश्वराच्या विरुद्ध जीवन असल्यामुळे त्या परमेश्वराच्या विरुद्ध जीवन तुम्ही जगू नका म्हणतात परमेश्वराने. जगामध्ये जे शाप आहे त्या शापासोबत तुम्ही राहू नका म्हणतात परमेश्वराने. जगात आहे ना आपण पाहत असतो की गलतीकरास पत्र 5 अध्याय 19 वचन मध्ये म्हणत असतात म्हणजे देहाचे कर्मे तर उघड आहे, झारकर्म आहे, अशुद्धपणा आहे, कामातुरपणा आहे. म्हणजे हे सर्व गोष्टी व्यभिचार हे सर्व आहे ना पाप म्हणतात परमेश्वराने. पाप म्हणजे ना या पाप आहे ना या पापासोबत म्हणजे तुम्ही झारकर्म जिथं आहे ना तिथं तुम्ही राहू नका म्हणतात परमेश्वराचे लेकरांना. जिथं व्यभिचार आहे ना तिथं तुम्ही व्यभिचारासोबत राहू नका. तुम्ही परमेश्वराने म्हणत असतं जारकर्म जिथं अशुद्धपणा आहे, जिथं कामातुरपणा आहे तिथं तुम्ही राहू नका. म्हणजे ना परमेश्वर म्हणत असतात की तुम्हीच्या पापामध्ये न राहता तुम्ही येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वतःचं काय करा म्हणलं त्यांनी रूपांतर करा. येशू ख्रिस्तामध्ये तुम्ही रूपांतर करा, नवीन करा म्हणलं परमेश्वरांनी. परमेश्वरांनी जेव्हा आपल्या हृदयामध्ये येणार आहे, परमेश्वरांनी ना जेव्हा आपल्या जीवनात येणार, जेव्हा परमेश्वराकडून पवित्र आत्मा आपल्यामध्ये येणार, जेव्हा परमेश्वराने आपल्याला अभिषेक देणार, त्या अभिषेकाच्या द्वारे परमेश्वर म्हणतात तुम्ही स्वतःचा रूपांतर होऊ द्या म्हणतात. हालेलुया. स्वतःला तुम्ही तुमच्या मनामध्ये आहे ना आता येशू ख्रिस्त. एक टाइम होता आपल्याला आपल्या मनामध्ये आपलं मन कठीण होतं. एक समय होता आपल्याला आपण जगामध्ये चालत असताना आपल्या मनामध्ये पाप होतं, आपल्या मनामध्ये एखाद्या व्यक्तीविषयी द्वेष होतं, आपल्या मनामध्ये नेहमी पापाचा विचार येत होतं. आता येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे आपण शुद्ध होऊन परमेश्वर म्हटल्याप्रमाणे मी तुमच्या हृदयामध्ये असल्यामुळे ना परमेश्वर म्हणतात आता स्वतःला तुम्ही ना रूपांतर करा. म्हणजे तुम्ही स्वतःचं जीवन आहे ना एक
आशीर्वादामध्ये तुम्ही बदल व्हायला पाहिजे. तुमचा विचार येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पवित्र राहायला पाहिजे. तुमची बोलण्याचे सर्व शब्द येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पवित्र शब्द तुम्ही बोलायला पाहिजे. तुम्ही जे काही तुम्ही डोळ्याने पाहतात तुम्ही पवित्र पाहण्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे. तुमचं मार्ग आहे ना सर्व आशीर्वादाच्या मार्गामध्ये तुम्ही चालण्यासाठी तुम्ही नेहमी प्रयत्न करायला पाहिजे. तुम्ही येशू ख्रिस्ताकडून मिळालेले ना आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत या जगात येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये एक आशीर्वादित व्यक्ती दिसायला पाहिजे. हालेलुया. परमेश्वराने तर स्पष्ट म्हटलं तुमचं जीवन जेव्हा तुम्ही ना स्वतःला ना तुम्ही रूपांतर करून घेऊन तुम्ही स्वतःला तुम्ही जेव्हा बदल होत असतात तुम्ही स्वतःला बदल झाल्यामुळे ना येशू ख्रिस्ताच्या द्वारे येशू ख्रिस्ताकडून मिळालेला अभिषेक आहे ना तुम्हाला ना तुमच्या जीवनात कार्य करू शकतं. तेव्हा तुमच्या जीवनात कार्य करू शकतं. म्हणून आपण जेव्हा पाहतो की ना पहिलं योहानाचे पत्र 2 अध्यायामध्ये आणि 16 आणि 17 जेव्हा पाहतो की कारण जगात जे सर्व आहेत ते म्हणजे देहाची वासना, डोळ्याची वासना व संसाराची पुषारकी ही पित्यापासून नाही तर जगापासून आहे. हालेलुया. म्हणजे इथं परमेश्वराने स्पष्ट म्हटलं की ना आपल्याला की कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना म्हणतात इथं परमेश्वराने, डोळ्याची वासना. म्हणजे लोकांनी ना कुठल्याही गोष्टीला पाहत असताना ना या डोळ्याने ना आपण आहे ना परमेश्वर म्हणतो तुम्ही पवित्र पहा, तुम्ही पवित्र पहा. पण आहे ना आपण या डोळ्याने परमेश्वराने आपल्याला दिलेल्या डोळ्याने काय पाहिलं पाहिजे? पवित्र पाहिलं पाहिजे. पण या डोळ्याने ना अनेक वेळा काय करतात मनुष्य? पाप करत असतं. अनेक वेळा पाप करतात. पापाच्या गोष्टी पाहून 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 आहे ना पाप करत असतात. शरीराच्या द्वारे पाप करून म्हणजे शरीराची एक आशा, शरीर आशा म्हणजे शरीराचे कार्य, शरीर आशा पूर्ण करण्यासाठी ना या जगामध्ये आहे ना आपण अनेक वेळाना पापाची कामं करत असतात. पण परमेश्वर म्हणत असतात की तुमच्या डोळ्याने तुम्ही ना आतापासून पवित्र पाहण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा म्हणतात परमेश्वराने. तुमचं शरीर आहे ना जेव्हा तुम्ही पवित्र ठेवणार आहे, जेव्हा तुम्ही ना देवामध्ये आहे ना तुम्ही एक पवित्र जीवन आहे ना तुम्ही ना प्रारंभ करून देवामध्ये तुम्ही जेव्हा देवामध्ये आहे ना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुमचं जीवन पवित्र करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार तेव्हा परमेश्वराकडून मिळालेला अभिषेक तुमच्या जीवनात आहे ना कार्य करत असतात. हालेलुया. परमेश्वराकडून मिळालेला सामर्थ्य तुमच्या जीवनात कार्य करत असतात. त्या समयामध्ये परमेश्वराने ना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सर्वांना ना परमेश्वर अभिषेक देऊन आहे ना तुमचं जीवन अभिषेक मध्ये बदल करणार. म्हणून जेव्हा आपण पाहत असतो की ना परमेश्वर म्हणतात 1 तेसलोनिकरास पत्र 5 अध्याय 23 वचन मध्ये पाहिल्यावर तुमचा आत्मा, जीव व शरीर ही निर्दोष अशी यथासांग राखली जावं. म्हणजे परमेश्वर काय म्हणतात बघा, आपल्याला आपली प्राण, आत्मा आणि शरीर आहे ना आपल्याला निर्दोष राहायला पाहिजे. म्हणजे ख्रिस्तामध्ये आपण आहे ना पवित्र राहायला पाहिजे म्हणतात परमेश्वराने. तुमचे प्राण, आत्मा आणि शरीर आहे ना तुम्ही पवित्र राहण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा आणि तुमचे जीवन येशू ख्रिस्तामध्ये तुम्ही ना पवित्र ठेवण्यासाठी तुम्ही जेव्हा प्रयत्न करणार तेव्हा परमेश्वराकडून मिळालेला अभिषेकाचे कार्य तुमच्या जीवनात होणार आहे. म्हणून परमेश्वराने म्हटलं इथं स्पष्ट आपली प्राण, आत्मा आणि शरीर हा तिन्ही ना परमेश्वर म्हटल्याप्रमाणे निर्दोष राहायला पाहिजे. म्हणजे दोषी राहू नये. या शरीराने आपण कुठलाही पाप न करता पवित्र आपलं शरीर काय करायला पाहिजे? पवित्र राहायला पाहिजे. आपली आत्मा पवित्र, आपले ना जीव काय म्हणतात परमेश्वराने प्राण पवित्र ठेवा. कारण की आपली प्राण आहे ना फक्त परमेश्वराकडंच राहायला पाहिजे. आपली प्राण कोणाकडं? परमेश्वराकडं. आपली प्राण या जगाच्या गोष्टीवर फिरवू नये. आपण कुठल्याही जगाच्या गोष्टीवर आपण आशा करू नये.
परमेश्वर म्हटल्याप्रमाणे आपले प्राण, आत्मा आणि शरीर तीनही तुम्ही जेव्हा ना पवित्र ठेवणार आहे, तेव्हा परमेश्वराकडून मिळालेला ना एक महान आशीर्वाद म्हणजे देवाकडून मिळत असलेला अभिषेक. अभिषेक आहे ना आपल्या जीवनात कार्य करतं. देवाचा अभिषेक आपल्या जीवनात आहे ना महान कार्य करत असतात. म्हणून आपण जेव्हा पाहतो की पहिल्यांदा ना समूएल आणि सौलाला अभिषेक केलं. अभिषेक केल्यावर पहिल्यांदा ना आपण पवित्र शास्त्रात पाहतो समूएल आणि सौलाला अभिषेक केलं. पहिला समूएल 10 आणि 6 वचन जेव्हा पाहतो तेव्हा परमेश्वराची आत्मा तुझवर जोराने येईल व तूही त्याचबरोबर भाषण करू लागशील व तुझ्यात बदल होऊन तू निराला मनुष्य होशील म्हटलं. म्हणजे परमेश्वरांनी समूएलांनी ना सौलाला जेव्हा अभिषेक केलं, अभिषेकाच्या द्वारे पवित्र आत्मा तुझवर येईल तेव्हा तू त्याचबरोबर काय म्हणलंय तर भाषण करशील. हालेलुया. जसं पवित्र आत्मा बोलतो आपण पण आहे ना पवित्र आत्म्याप्रमाणे बोलत असतो. आपण देवाचा अभिषेक येण्याच्या अगोदर, पवित्र आत्मा आपल्यामध्ये येण्याच्या अगोदर आपण आहे ना जेव्हा पापामध्ये राहतो, आपण पापामध्ये पापाचा विषयच बोलत असतो. आपल्या तोंडाने कसं बोलत असतो, आपण पापाची गोष्टी बोलतो, आपण पापाचे शब्दच बोलत असतो. काही लोकांना सवय असतं लेकरांना बोलताना पण त्याच शापित शब्द बोलतं. काही लोकांनी बायकोला बोलताना पण शापित शब्द, नवऱ्याला बोलताना पण शापित शब्द, स्वतःवर पण शापित शब्द, म्हणजे अनेक शब्द बोलतात. पण परमेश्वराने म्हटलं इथं ना जेव्हा आपल्याला पहिलं समूएल 10 आणि 6 मध्ये तेव्हा परमेश्वराची आत्मा तुझवर जोराने येईल म्हणलं. म्हणजे पवित्र आत्मा तुझवर येणार. हालेलुया. येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये जेवढं लोक शुद्ध झालेला आहे त्यांच्यावर पवित्र आत्मा येणार आहे. येशू ख्रिस्तावर तुम्ही विश्वास ठेवला, तुम्ही येशू ख्रिस्ताला जेव्हा तुम्ही ना स्वतःच्या तारणारा म्हणून जेव्हा स्वीकार केलं की येशू ख्रिस्त माझा देव म्हणून तुम्ही स्वीकार केलं, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुमच्यामध्ये पवित्र आत्मा येणार आहे म्हणलं. पवित्र आत्मा तुमच्यामध्ये एक साधारण येणार नाही, एवढंच जोराने येणार आहे की तुम्ही पूर्णपणे पवित्र आत्म्याने भरणार तुम्ही. आणि पवित्र आत्म्यामध्ये तुम्ही जेव्हा भरणार आहे, तुमच्या इथं म्हटल्याप्रमाणे परमेश्वराने की तेव्हा परमेश्वराची आत्मा तुझवर जोराने येईल व तूही त्याचबरोबर भाषण करू लागशील. जेव्हा पवित्र आत्मा तुझ्यावर आल्यावर देवाच्या मंदिरात आहे ना असलेले सर्व लोक देवाला आराधना कराल त्यांच्यासारखं तुम्ही पण आराधना करणार. जेव्हा देवाचे लेकर सर्व प्रार्थना करणार आहे तुम्ही पण त्यांच्यासारखं तुमचं जीवन प्रार्थनेमध्ये बांधून घेण्यासाठी प्रयत्न करणार. जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आल्यावर देवाचे सर्व लेकर आशीर्वादित होत असताना तुम्ही पण ना एक आशीर्वादामध्ये तुमचं जीवन तयार करत असतं. पण तुम्ही ना प्रार्थना करत नाही, देवाची वचन ऐकत नाही, वचन पण वाचत पण नाही. अजून तुम्ही पापाकडे तुम्ही कशासाठी पाहत असतात, पापाचे विचार कशाला आणत असतात. इथं परमेश्वराची वचन स्पष्ट म्हटलं, परमेश्वराची आत्मा जोराने तुझवर येईल तेव्हा त्याचबरोबर तूही भाषण करणार म्हटलं. हालेलुया. पुन्हा बरोबर देवाचे सर्व लेकर जिथं ना देवाला ना स्तुती करत, देवाची महिमा करत, जेव्हा देवाचं अन्य भाषामध्ये बोलालं तूही पण काय करणार म्हणलं, देवाला अन्य भाषामध्ये बोलणार आहे. मला देवाचं भाषा बोलायला येत नाही म्हणून असं समजून घेत असतो. पण पवित्र आत्मा जेव्हा तुमच्यावर येणार आहे, सर्व देवाचं लेकर जेव्हा देवाच्या भाषामध्ये बोलताना तुम्ही पण त्यांच्यासारखं देवाच्या भाषामध्ये बोलणार. परमेश्वराच्या आत्म्याने तुम्ही जेव्हा भरणार आहे, तुमच्या तोंडातून येणारा सर्व शब्द आहे ना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पवित्र शब्द तुमच्या तोंडातून येणार आहे. तुम्ही परमेश्वराला तुम्ही स्तुती करणारं देवाचं लेकर, परमेश्वराला तुम्ही प्रार्थना करणारं देवाचं लेकर, परमेश्वराला तुम्ही गौरव करणारं देवाचं लेकर, परमेश्वराला महान म्हणून आहे ना तुम्ही त्याला ना महिमा आणि गौरव करणारा तुम्ही देवाचं लेकर तयार होत असत. हालेलुया. इथं परमेश्वराने म्हटलं परमेश्वराची आत्मा आल्यावर तुझ्यात काय होणार आहे म्हणलं,
तू बदल होणार आहे म्हटलं, तेव्हा परमेश्वराचा आत्मा तुझवर येईल व तूही त्याचबरोबर भाषण करू लागशील व तुझ्यात बदल होऊन तू निराला मनुष्य होणार आहे. म्हणजे कसं होणार? तुम्ही येशू ख्रिस्ताकडे येण्याच्या अगोदर तुमच्यामध्ये पाप होतं. येशू ख्रिस्ताकडे येण्याच्या अगोदर तुम्ही शापामध्ये चालत होतं. तुम्ही येशू ख्रिस्ताकडे येण्याच्या अगोदर आहे ना, तुम्ही ना पापाच्या मार्गामध्ये तुम्ही चालत होतं. पापाच्या गोष्टी तुम्ही करत होतं. तुम्ही पापाचे शब्दच तुम्ही बोलत होतं. पापाचे विचार तुम्ही करत होतं. पण जेव्हा येशू ख्रिस्ताकडे येऊन येशूच्या रक्ताने तुम्ही पवित्र होऊन येशू ख्रिस्ताला स्वतःच्या तारणारा म्हणून स्वीकार करून परमेश्वराचा आत्मा तुमच्यामध्ये आल्यावर तुम्ही एक निराळा मनुष्य म्हणजे येशू ख्रिस्तामध्ये तुम्ही एक आशीर्वादित व्यक्ती तयार होत असतं. हालेलुया. येशू ख्रिस्ताकडे येण्याच्या अगोदर पाप होतं, शाप होतं. पण ख्रिस्तामध्ये काय झालं? तुम्ही येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्ही एक आशीर्वादित व्यक्ती. तुमच्यात बदल होत असतात. हे बदल कोण घडवणार? तुमच्यात मनुष्य घडविणार नाही. तुमच्यात बदल आणणार म्हणलं तर आहे ना परमेश्वराचा आत्मा. तुमच्यात बदल आणणार म्हणजे देवाचा अभिषेक तुमच्यामध्ये बदल आणून तुम्हाला या जगात एक सामर्थ्यवान व्यक्ती, एक आशीर्वादित व्यक्ती तुम्हाला बनवणार आहे परमेश्वराने. म्हणून परमेश्वराने म्हणजे सौलाला समूएलाने स्पष्ट म्हटलं सौलाला की जेव्हा तुझ्यात आहे ना पवित्र आत्मा येणार आहे, तू देवाचा शब्द तू बोलणार आहे, तू एक निराळा मनुष्य होणार आहे. एक निराळा म्हणलं तर एक वेगळा व्यक्तीच तयार होणार. तुझं जीवनच एक वेगळं राहणार आहे. पहिलं जसं होतं ना तसं तुझं जीवन राहणार नाही. पहिलं जसं तुझं पापाचं जीवन होतं, तुझं पापाचे विचार होतं, तसं तुझं जीवन राहणार नाही. तुझ्यात परमेश्वराचा आत्मा अभिषेक आहे ना, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बदल घेऊन येणार आहे. या बदल आहे ना देवाची आत्मा घेऊन येणार आपल्यात. आपण कोणी बोललं तर आहे ना बदललो नाही, कोणी तर सांगितलं म्हणून आहे ना आपण बदललो नाही. आपल्याला बदल करणार, आपल्याला आशीर्वादित करणार, आपल्याला सामर्थ्यवान व्यक्ती बनविणार, आपण आहे ना देवाची गौरव करणार, आपण देवाच्या मंदिरात जातो, हे सर्व काम आपल्यामध्ये करणारा म्हणजे कोण म्हणलं तर आहे ना पवित्र आत्मा आणि अभिषेकाच्या द्वारे. आपण कोणी तर सांगितलं म्हणून देवाच्या मंदिराकडं जाईल, कोणी तर बोललं म्हणून नाही. आपल्यामध्ये आहे ना बदल केलं म्हणलं तर आपलं जीवन आशीर्वादामध्ये बदल केलं येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पवित्र आत्मा. म्हणून आपण जेव्हा पवित्र आत्मा आपल्याला परमेश्वर देणार तेव्हा ना आपल्यामध्ये जेव्हा देवाचा अभिषेक राहतात ते अभिषेक आहे ना आपल्याला ना एक उंच स्थानापर्यंत नेणार आहे. अभिषेक काय करतात आपल्या जीवनात? एक उंच स्थानापर्यंत नेणारा आहे. हालेलुया. अभिषेक काय करत असतात? अभिषेक आहे ना आपल्याला उंच स्थानापर्यंत नेणार आहे. आपण ख्रिस्तामध्ये देवामध्ये जेव्हा स्थिर राहतो, परमेश्वरासमोर जेव्हा स्थिर राहतो, तेव्हाच आपण परमेश्वराकडून आहे ना आशीर्वाद प्राप्त करत असतो. परमेश्वराकडून तेव्हाच आहे ना आपल्याला अभिषेक मिळतात. आपण ख्रिस्तामध्ये स्थिर न राहता आपला विचार अनेक ठिकाणी फिरवत ना आपण इकडं तिकडं फिरलं तर अभिषेक प्राप्त करावं म्हणलं तर मिळतच नाही. परमेश्वरांनी सर्वांना आशीर्वादित करावं असं परमेश्वराची इच्छा. पण परमेश्वराकडून काही लोकांनी आशीर्वाद प्राप्त करून घेतात, काही लोकांनी ना नको म्हणू नये ना त्याच पापामध्ये जीवन राहू नये ना निर्णय करून घेतात काही लोकांनी की मी नरकामध्येच राहतं. आपण आतापर्यंत ऐकलेलं ना देवाचा अभिषेक या विषयावर जेव्हा आपण ऐकत असताना की अभिषेक आहे ना आपलं जीवन आहे ना बदल करत असतं. अभिषेकाच्या द्वारे आपल्याला जीवन बदलतं. परमेश्वराची आत्मा आल्यावर आपले विचार बदलतात, आपली मन बदलतात, आपली जीवन बदलतात. इथपर्यंत परमेश्वर थांबलं नाही. जेव्हा अभिषेक येतात आपल्या जीवनात, स्तोत्र संहितामध्ये 89 आणि 19 वचन जेव्हा पाहतो, एके समयी तू आपल्या भक्ताशी दृष्टांताने बोलला, तू म्हणालास मी एका वीराकडे सहाय्य करण्याचे सोपविले आहे, लोकातून निवडलेला एकास मी श्रेष्ठ पदास
चढविला. म्हणजे देवाचे वचन काय म्हणतात, देवाने ना जेव्हा ना एखाद्या व्यक्तीला परमेश्वर निवड केलं, परमेश्वराने आज तुम्ही देवाच्या मंदिरात आला म्हणलं तर परमेश्वर तुम्हाला निवडलं. आज देवाचे तुम्ही वचन ऐकायला म्हणजे परमेश्वर तुम्हाला निवड केलं. परमेश्वर निवडलं म्हणून आहे ना तुम्हाला ना देव म्हणतात की तुम्हाला ना परमेश्वराने एक श्रेष्ठ व्यक्ती बनवणार आहे म्हणणं. परमेश्वर देवाचा अभिषेक प्राप्त केलेला व्यक्ती कसा राहणार या जगात, एका श्रेष्ठ व्यक्ती म्हणून इथं परमेश्वरांनी बोलल्याप्रमाणे की ना लोकांस निवडलेले एकाच मी श्रेष्ठ पदास चढविले. म्हणजे तेव्हा देवाने तुम्हाला निवड केलं. आता तुम्ही साधारण लोक नाही, पण काही लोकांनी ना देवाची वचन सिरियसली घेऊन आहे ना स्वतःला ना साधारण समजून घेत नाही. परमेश्वर वचनाप्रमाणे जीवन जगण्यासाठी काही लोकांनी ना प्रयत्न करत असतात, पण काही लोकांना ना देवाचा शब्द तेवढा ना त्यांना आशा नसतं, तेवढं महत्त्व असं समजत नाही त्यांनी. पण तुम्ही शापामध्ये राहावं असं परमेश्वराची इच्छा नाही. परमेश्वराचा अभिषेक आहे ना तुम्हाला एक श्रेष्ठ व्यक्ती बनवून आहे ना तुम्हाला एक आशीर्वादित व्यक्ती बनवण्यासाठी परमेश्वराने प्रयत्न करत असतात. तुम्ही जेव्हा देवाकडून आहे ना अभिषेक प्राप्त करतात, परमेश्वरासमोर तुम्ही नम्र होऊन परमेश्वराला गौरव करताना परमेश्वराच्या अभिषेकाच्या आत तुमच्यावर येऊन तुम्हाला अभिषेक करून येशू ख्रिस्तामध्ये तुम्हाला एक श्रेष्ठ व्यक्ती आणि आशीर्वादित व्यक्ती बनविणार आहे. हालेलुया. तुम्ही ज्या दिवशी परमेश्वरासमोर तुम्ही नम्र होत, ज्या दिवशी तुम्ही परमेश्वरासमोर नम्र होऊन तुम्ही परमेश्वराला गौरव करतात, ज्या दिवशी तुम्ही परमेश्वरासमोर आहे ना नम्र होऊन तुमचं जीवन पवित्र राहण्यासाठी तुम्ही प्रयत्न करतात आणि परमेश्वरावर विश्वास ठेवतात, तेव्हा परमेश्वराच्या अभिषेकाच्या आत तुमच्यावर येणार आहे, तुमच्यावर ठेवणार परमेश्वराने. एक एक व्यक्तीवर आहे ना परमेश्वराने त्यांनी आत ठेवून पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्हाला अभिषेकाने आणि सामर्थ्याने बनवून एक श्रेष्ठ व्यक्ती बनवणार आहे. मनुष्य आत ठेवणार नाही. आता आपल्यावर कोण ठेवणार आहे? परमेश्वर स्वतःहून. त्याचे महान सामर्थ्याच्या आत आजचा दिवस तुम्ही वचन ऐकत असलेलं तुमच्यावर आहे ना परमेश्वराच्या आत तुमच्यावर राहणार आहे. पवित्र शास्त्रात शिकवलं की परमेश्वराच्या आत ज्यांच्यावर आहे ना त्यांनी सामर्थ्यवान झालेला आहे. त्यांना एक विजयी अभिषेक असा आहे की ना आपल्याला अभिषेकाच्या द्वारे आपलं जीवन एक विजयामध्ये नेत असतात. आपल्या जीवनात आपलं जीवन आहे ना एक विजयामध्ये नेत असतं. सैतान पराजय होतं, दुष्टात्म पराजय होतं, पाप पराजय होत असतं, शाप नाश होत असतं, रोग नाश होत असतं. तुमचं जीवन येशू ख्रिस्तामध्ये एक विजयामध्ये नेणारा परमेश्वर आणि अभिषेक तुम्हाला अभिषेकामध्ये नेणार आहे. हालेलुया. मग महान अभिषेक आहे ना आपण प्राप्त करण्यासाठीच परमेश्वराच्या मंदिरात. म्हणून परमेश्वराने इथं म्हटल्याप्रमाणे की 20 वचन म्हटलं, माझा सेवक दावीद मला मिळाला आहे, मी आपल्या पवित्रतेने त्याला अभिषेक केलं. दावीद माझा सेवक मला मिळालं म्हणलं. आता परमेश्वर म्हणतात माझं लेकर मला मिळालेलं आहे, मी त्यांना पवित्रतेला अभिषेक करणार. जसं मी दाविदाला अभिषेक केलो तसं आज येशू ख्रिस्तामध्ये मी तुम्हाला पण अभिषेक करणार म्हटलं. जसं दाविदाला ना परमेश्वरांनी एक मेंढपाळाच्या मागे जाणार दावीद त्यांना श्रेष्ठ व्यक्ती आणि एक राजा बनवलं, तसं परमेश्वर म्हणतात मी तुला अभिषेक करून तुम्ही पापामध्ये राहत असताना, शापित जीवन राहत असताना, पापाच्या मार्गामध्ये राहत असताना तुम्हाला त्या पापापासून, त्या दुष्टात्म्यापासून, सैतानापासून तुम्हाला काढून आहे ना माझ्या रक्ताने पवित्र करून येशू ख्रिस्त नावामध्ये मी दाविदासारखं आज मी तुम्हाला अभिषेक करून एक श्रेष्ठ व्यक्ती बनविणार आहे म्हटलं परमेश्वर. एक आशीर्वादित व्यक्ती तुम्हाला मी बनविणार म्हणतो परमेश्वराने.
जसं दाविदावर मी कृपा दाखवलं, आज मी तुमच्यावर पण कृपा दाखविणार. जसं आज दाविद माझ्याकडून आशीर्वादित झालेला आहे, तसं तुम्ही पण माझ्याकडून येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आशीर्वादितच होणार आहे म्हणलं परमेश्वर. परमेश्वरांनी म्हणतात की परमेश्वरांनी इथं म्हटल्याप्रमाणे माझा सेवक मला मिळालेला आहे. आज परमेश्वर म्हटलं माझं लेकरं मला मिळालेलं आहे म्हणलं. कोण म्हणतं ते सर्व? परमेश्वर म्हणतात. हालेलुया. परमेश्वर म्हणतात की तुम्हाला ना, परमेश्वर माझं लेकरं मला मिळालेलं आहे. एवढं दिवस पापाच्या मार्गामध्ये चालत होतं. आज मी माझ्या लेकरांना मी जवळ घेऊन माझ्या सामर्थ्याच्या आत मी त्यांच्यावर ठेवून मी त्यांना सामर्थ्यवान आणि आशीर्वादित व्यक्ती बनविणार आहे म्हटलं परमेश्वर. परमेश्वराने वाट पाहत आहे देवाच्या लेकरांना, त्याच्याकडे यावं म्हणून आहे ना वाट पाहत आहे. देवाची वचन ऐकणारा प्रत्येक व्यक्तीनं परमेश्वर सांगतात की वाट पाहत आहे परमेश्वराने, या म्हणतात परमेश्वराने. परमेश्वराने 2 हात आहे ना करून तुमच्याकडं आज पाहत आहे परमेश्वराने की तुम्ही परमेश्वराकडं या. तुमच्या हृदय उघडा आणि मी तुमच्या हृदयामध्ये निवास करणार. मी तुम्हाला दाविदासारखा एक श्रेष्ठ व्यक्ती बनविणार आहे म्हटलं परमेश्वर. हालेलुया. परमेश्वर अजून एक वचन म्हणतात इथं स्पष्ट की ना, परमेश्वर म्हणलं माझ्या सेवक मला मिळालेला आहे, मी आपल्या पवित्र तेलाने त्याला अभिषेक करणार. म्हणजे येशू ख्रिस्ताने आज तुम्हाला पवित्र तेलाने अभिषेक करणार आणि त्याचबरोबर माझं हात सदा राहील, माझ्या बुजही त्याला बलवान करील. हालेलुया. देवाच्या आत तुमच्यावर सदा काळ राहणार. एक दिवसासाठी तुमच्यावर हात ठेवणार नाही परमेश्वराने. परमेश्वराच्या आत, सामर्थ्याच्या आत, अभिषेकाच्या आत आहे ना सदा काळ तुमच्यावर राहणार आहे म्हटलं. आणि परमेश्वर म्हणतात माझा अभिषेक आहे ना तुम्हाला सामर्थ्यवान व्यक्ती बनविणार आहे. देवाचा अभिषेक तुम्हाला ना एक सामर्थ्यवान व्यक्ती, तुम्ही साधारण लोक नाही, तुम्ही एक सामर्थ्यवान व्यक्ती. तुमच्या सामर्थ्याच्या द्वारे सैतानाने येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये नाश होत असतात. तुमच्या समोर पाप नाश होणार, तुमच्या समोर शाप नाश होणार, तुमच्यामध्ये असलेला रोग येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये नाश होऊन परमेश्वर म्हणतात मी तुम्हाला दरिद्रातून काढून आहे ना एक आशीर्वादित व्यक्ती बनविणार आहे. म्हणून देवाचा अभिषेक आहे ना आपण परमेश्वरापासून आहे ना प्राप्त करावं. अभिषेक कोण देणार आहे? परमेश्वर. अभिषेक कोण देणार? परमेश्वर देणार अभिषेक. म्हणून आपण आहे ना अभिषेक प्राप्त करून घेण्यासाठी आपण सर्वजण देवासमोर गुडघ्यावर राहू, सर्वजण प्रार्थना करू. आपण मी तुम्हाला सर्वांना परमेश्वरासमोर आहे ना मी प्रार्थना करणार आहे. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर येशू बाप्पा, मी तुला धन्यवाद करतो बापा. तुला महिमा आणि गौरव होत असताना बापा आजचा दिवस तुझ्या लेकरांना तू आठवण कर. पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावामध्ये तू अभिषेक कर बापा. वचन बोलल्याप्रमाणे बापा तुझं लेकर पवित्र तेलाने अभिषेक करून बापा तुझ्या लेकरांना आजचा दिवस एक सामर्थ्यवान आणि एक आशीर्वादित व्यक्ती होण्यासाठी तू सहाय्य. याप्रमाणे या अभिषेकाच्या द्वारे तुमचे बापा तुझ्या लेकरांच्या जीवनात असलेले रोग येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये नाश होऊ, सर्व दुष्ट आत्मा नाश होऊ, सर्व सैतानाची शक्ती नाश होऊ दे. आणि प्रत्येक बापा तुझ्या विरुद्ध असलेले विचार नष्ट करून बापा येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुझ्या लेकरांना आजचा दिवस तू आशीर्वादित कर आणि आशीर्वादामध्ये तू बदल कर. म्हणून महिमा आणि गौरव करतो येशू ख्रिस्त नावामध्ये मागतो. आमेन.